आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आमच्या जमिनी गेल्या तर जगायचं कशावर? सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बैलांच्या अंगावर लिहिला निषेध। राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे। विशेषतः सांगली जिल्ह्यात आता विरोधाचा सूर अधिक आक्रमक झालाय। आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क आपल्या मुक्या प्राण्यांनाच निषेधाचे माध्यम बनवले आहे। सांगलीच्या घोगावमधील शेतकऱ्याची ही व्यथा पाहून तुमचंही काळजात धस्स होईल। पाहुयात एक विशेष रिपोर्ट। शेती वाचवा, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, हे शब्द कोणत्याही बॅनरवरचे नाहीत, तर हे शब्द आहेत एका हतबल पण लढवय्या शेतकऱ्याचे। सांगली जिल्ह्यातील घोगाव येथील शेतकरी पंडित मारुती कोळेकर यांनी आपल्या लाडक्या बैलांच्या अंगावर हा संताप लिहून सरकारचा निषेध केला आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सुपीक जमिनी ओरबडल्या जात असल्याचा आरोप करत घोगावचे शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत। पंडित कोळेकर यांच्या कुटुंबाची 4 हेक्टर जमीन या महामार्गात जाणार आहे। ही जमीन म्हणजे केवळ मातीचा तुकडा नाही, तर कोळेकर कुटुंबाच्या जगण्याचा एकमेव आधार आहे। पंडित कोळेकर स्वतःच्या शेतीसोबतच याच बैलजोडीच्या मदतीने इतरांच्या शेतात मशागत करून आपला चरितार्थ चालवतात। पण आता हा महामार्ग त्यांच्या पोटावर पाय आणणारा ठरणार आहे। आमची जमीन डोंगराच्या कडेला आहे, तीच गेली तर आम्ही जगायचं कशावर? ही जमीन आमच्या हक्काची आहे, जर शेतीच राहिली नाही तर या मुक्या प्राण्यांना काय खाऊ घालू? आमचा पारंपरिक व्यवसाय आणि आमचं अस्तित्वच धोक्यात आले। हा महामार्ग आम्हाला नकोच, अशी आर्त साथ घालत ज्या बैलांना शेतकरी पोटच्या मुलाप्रमाणे जपतो, त्याच बैलांच्या अंगावर निळ्या शाईने लिहिलेले हे संदेश आज सरकारला प्रश्न विचारत आहेत। शेती वाचवा ही केवळ मागणी नाही, तर अस्तित्वाची लढाई आहे। शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, हा वाळवा पलूस तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा निर्धार आहे। सांगली जिल्ह्यात आता या आंदोलनाचे रान पेटले आहे। विकासाच्या नावाखाली आमची संस्कृती आणि उपजीविका नष्ट करू नका, अशी आर्त हाक इथला बळीराजा देत आहे। मुक्या प्राण्यांच्या माध्यमातून दिलेला हा इशारा आता सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार का, की प्रगतीच्या घोडदौडीत या सामान्य शेतकऱ्याचा बळी दिला जाणार, हाच खरा प्रश्न आहे। M24 तास न्यूज ब्युरो, सांगली। मी पंडित मारुती कोळेकर घोगाव गावचा शेतकरी आहे। तरी आमची डोंगर साईडला जमीन आहे, कमीत कमी 4 हेक्टर आमची कोळेकर कुटुंबाची जमीन जात आहे या शक्तीपीठ महामार्गाला। तर अशी परिस्थिती आहे आज सध्या। आमचं जे जीवन आहे ते सर्व पूर्ण शेतीच्या जीवावर आहे। हा माझा बैलाचा व्यवसाय, मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा बैलाची कामं करायला जातो, मेहनतीची। आज अशी परिस्थिती आहे की या शक्तीपीठ महामार्गाला हजारो एकर जमीन जाणार आहे। हजारो एकर जमीन गेल्यानंतर असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत। शिवाय आमचा हा व्यवसायही बंद पडणार आहे। आम्ही ही जनावर जगवायची कशावर? आम्ही जगायचं कशावर? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आमच्या जनावरांच्या पण अगदी अस्मितेचा विषय आहे। आणि माझं परिपूर्ण मत आहे की पूर्ण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आम्हाला शासनाने सहकार्य करावे।